काय काय अहो माहिती जायचं त्याला एवढं तडकाफडकी काय नक्की झालंय का? पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आलाय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलवण्यात आलेल्या बैठकीत शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि आमदार विजय शिवतारे यांच्यात हमरीतुमरी झाल्याचं सांगितलं जात आहे. पुण्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना जोरदार तयारीला लागली आहे. मात्र त्यातच आता उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरून शहराध्यक्ष आणि आमदार विजय शिवतारे यांच्यात मतभेद झाल्याचं दिसून आलंय. काम करणारे कार्यकर्ते सोडून विजय शिवतारे त्यांच्याच मर्जीतील माणसांना उमेदवारी देण्यासाठी जोर लावतायत असा आरोप नाना भानगिरे यांनी केलाय. तर नीलम गोरे आणि विजय शिवतारे पैसे घेऊन उमेदवारी देत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय. याच मुद्द्यावरून झालेल्या चर्चेत नाना भानगिरे आणि शिवतारेंमध्ये चांगलेच जुंपल्याचं बोललं जात आहे. यावेळी भानगिरेंनी तुला पुण्यातलं काय कळतं असं म्हणत शिवतारेंना फैलावर घेतलं. तर बैठक सुरू असतानाच नाना भानगिरे हे हॉटेलच्या बाहेर पडले आणि बैठकीतून बाहेर पडताना नाना भानगिरेंना अश्रू अनावर झाले. काय अहो माहिती जायचं त्याला एवढं तडकाफडकी काय नक्की झालंय का? नाना भानगिरे जाताना अक्षरशः नाराज होऊन गेले, उद्विग्न होऊन गेले. त्यांच्यात आणि शिवतारेंमध्ये काहीतरी आतमध्ये वादावादी झाली शाब्दिक, आणि नेमकं ते म्हणे युती तुटणार. आता नेमकं काय? नाही, ते आले आणि आल्याबरोबरच त्यांना काही फोन आला आणि त्याच्यानंतर ते तातडीचा काही निरोप आला म्हणून निघून गेले. आणि त्याच्यामुळे मला कल्पना नाही की ते तुमच्याशी काय बोललेले आहेत, परंतु नाना भानगिरे हे पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते आहेत. त्यांनी खूप विकासाचं काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो जरूर दूर होईल असं मला वाटतं. गैरसमज झाला का त्यांनी? नाही, ते बोलतील ना. आता आम्हाला त्याच्या संदर्भात काही मी भाष्य करणार नाही, कारण बैठकीमध्ये बाकीची चर्चा सगळी झालेली आहे. त्यांना काही तातडीचा फोन आल्यामुळे ते निघून गेले, त्यामुळे ते तुमच्या समोर होते. ते काय बोलले असतील तर ते त्यांची जबाबदारी. 25 जागा दिल्या नाही तर शिवसेनेचा स्टँड काय असणार? हा सगळा स्टँड जो आहे तो आमचे पक्षनेते आणि मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची जी फडणवीस साहेबांशी चर्चा होईल त्यानुसार ते आम्हाला मार्गदर्शन करतील आणि त्यानुसार तो ठरेल. आधी दादासोबत जाणार का? कारण उदय सामंतांचं त्यांचं फोनवर बोलणं झालं अशी माहिती आहे. तुमच्याकडे जी माहिती आहे उदय सामंत यांचं फोनवर बोलणं झालेलं आहे त्याबद्दलची कुठलीही माहिती आमच्याकडे नाहीये, आणि त्यामुळे ती माहिती जिथून तुम्हाला मिळते ती मिळवा आणि मला सांगा जरा.